या अगोदर साईनाथ हॉस्पिटल तुमच्या घरचे कोणी कोणी ट्रीटमेंट घेतली, कशा कशा प्रकारचा अनुभव तुम्हाला येते? या अगोदर माझ्या मम्मीला मणक्याचा खूप त्रास होता, पाय दुखत होता तिचा. पण साईनाथ हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर श्वास कांबळे सरांनी पेशंटला एकदम व्यवस्थित रेफर करून ऑपरेशन केलं आम्ही इथे साईनाथमध्ये. तर आई आज एकदम डिरेक्टली चालती, तिला चालता पण येत नव्हतं. आणि जी जे खुर्ची वगैरे वापरत होती ना, 6 महिन्यानंतर ती डायरेक्ट चालायला लागली. त्यानंतर आमच्या वडिलांना पण न्यूरो म्हणजे ब्रेनचा इश्यू होता, ब्रेनकडे रक्त पुरवठा होत नव्हता. तर इथे प्रज्वलराव सरांची ट्रीटमेंट घेतली. खूप म्हणजे एवढी इम्प्रूव्हमेंट आहे, झोप रात्र येत नव्हती वडिलांना, पण आता डायरेक्ट घोरते. त्यावेळी पण आमचं क्लेममध्ये असताना बिल खूप झालं, पण डिस्काउंट चांगला दिला त्यांनी कंडिशन बघून आमची. आणि आत्ता पण नाही का आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर नाही का आमची परिस्थिती नाही असं पेशंटला सांगितल्यानंतर डिस्काउंट आणि जे सूट दिली. तुम्ही समाधानी असाल? हो सर, आम्ही समाधानी. सरांविषयी काय सांगाल, कसं स्वभाव काय? आम्ही सरांकडे नाही का एक गेल्या 10 ते 15 वर्षापासून बघतोय. जेवढे बी पेशंट मी पाठवलेत म्हणजे आम्ही आमच्या कंपनीतून, तर सगळे पेशंट एकदम सॅटिस्फाईड आहेत सरांच्या ट्रीटमेंट या साईनाथच्या ट्रीटमेंटवर. नाव काय तुमचं? अशोक खरात. कुठले तुम्ही? चाकण. काय सांगाल तुम्ही कुठून आला? आम्ही सांगली जिल्ह्यावरून आलो. आम्ही साईनाथ हॉस्पिटल मोशी इथे डॉक्टर सुहास कांबळे यांच्या इथे आलतो. आम्ही जवळजवळ 1 महिना होऊन गेला इथेच आहोत, पण आम्हाला इथे चांगली ट्रीटमेंट मिळाली. माझे मामा किशोर काकडे इथे ॲडमिट होते, मग डॉक्टरांनी आम्हाला चांगले प्रतिसाद दिले. किती बिल आलं? आमचं बिल 3.5 लाखाच्या वरती गेलं, पण डॉक्टरांनी आम्हाला डिस्काउंट वगैरे देऊन बजेटमध्ये ते करून दिलं आम्हाला. हो, आम्ही समाधानी आहोत. आमचं पेशंट पण 1 नंबर आहे. आता सुखरूप होऊन घरी निघालं. आम्हाला आमच्या नातेवाईकांनी सुचवलं होतं की इथे असं दवाखाना आहे, सुहास कांबळे म्हणून डॉक्टर आहेत, ते डॉक्टरांच्या ह्यानं आम्ही आलतो इथे. हो, आम्ही खूप खुश आहोत. आमचं पेशंट सुखरूप होऊन घरी निघाले. किशोर काकडे.